जय भीम, नमो बुद्धाय, जय माता रमाई. रमाई कन्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर आज आपण एका आगळ्या वेगळ्या आणि परिवर्तनशील सोहळ्याच्या उद्घाटनाचे साक्षीदार होण्यासाठी पिंपळे गुरव पिंपरी चिंचवड या ठिकाणी आलो आहोत. तर या ठिकाणी म्हणजेच राजगृह लोकोत्तर बुद्धिस्ट धम्म तसेच बुद्धभूषण बुद्धविहार या ठिकाणी. तर पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवडमध्ये प्रथमच महिला उपासिका श्रामणेरी दीक्षा धम्म संस्कार शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. आणि या महत्त्वपूर्ण शिबिराचे आयोजन राजगृह लोकोत्तर बुद्धिस्ट धम्म विनय ट्रस्ट येथील अध्यक्षा माननीय श्रामणेरी साधिका राजश्री जाधव मॅडम तसेच उपाध्यक्ष आदरणीय उपासक चंद्रकांत कांबळे सर यांनी अतिशय उत्कृष्ट दर्जाचे आयोजन केलं आहे. तर खऱ्या अर्थाने बौद्ध धर्मामध्ये श्रामणेरी दीक्षा संस्काराला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आणि आपल्याला माहीतच आहे की महाप्रजापती गौतमी ही जगातील सर्वात पहिली भिक्खुणी होय. आणि त्यानंतर मात्र सर्व स्त्रिया भिक्खुणी संघात सहभागी होऊ लागल्या. ते अगदी आजही मोठ्या प्रमाणात स्त्रिया श्रामणेरी भिक्खुणी होताना दिसत आहेत. तर खऱ्या अर्थाने भिक्खुणी होणं ही साधारण बाब नाही, तर त्यासाठी काही विशिष्ट नियम आणि अटी असतात. आणि या नियम व अटींचं परिपूर्णरित्या पालन करणारी स्त्रीच भिक्खुणी होण्यास पात्र असते. तसेच बौद्ध धर्मामध्ये भिक्षुणी किंवा भिक्खू यांच्या ठायी असणाऱ्या आचरणामध्ये त्यागी भावना, विनम्रता, मधुर वाणी, मोठ्या आणि द्वेषात्मक आवाजात न बोलणे इत्यादी गोष्टी अतिशय महत्त्वाच्या मानल्या जातात. तर भिक्षुणी किंवा बौद्ध धर्मातील इत्यादी महत्त्वाचे घटक बनण्यासाठी श्रामणेरी ही प्राथमिक अवस्था होय. आणि या श्रामणेरी दीक्षा धम्म संस्कार 10 दिवसीय शिबिराच्या उद्घाटन सोहळ्याचे साक्षीदार आपण होऊया. आणि आधी सांगितल्याप्रमाणे श्रामणेरी होण्या अगोदरच्या काय प्रक्रिया आहेत किंवा त्या प्रशिक्षणादरम्यान त्यांना काय काय शिकवलं जातं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्यक्षातच पाहूया. चला तर मग. प्रवत ज्या घ्यावयाची आहे त्यांनी गुडघ्यावर बसायचं, हात जोडून गुडघे टेकून बसायचंय. माझा आवाज येतो का शेवटी? मध्ये मध्ये ज्या उपासिका आहेत त्यांनी बाहेर निघून घ्या लवकर. बसायचं. पायांची बोटच टेकायची फक्त.
हां, बाजूला होऊन जा आता. धम्मशिला बाजूला. आज तुम्ही लोक श्रामणेरी बनायच्या इच्छुक आहात, तर आपली इच्छा आपल्या धम्मगुरूजवळ प्रकट करायची आहे. सगळ्यांनी हात जोडायचा. कोणी आता मध्ये राहू नका. म्हणा, ओकास अय्या पब्बज्जा याचा मी. ओकास अय्या पब्बज्जा याचा मी. ओकास अय्या पब्बज्जा याचा मी. तर तुम्ही पाली भाषेमध्ये म्हटलं आहे की अय्याजी आम्हाला प्रवज्जित करावं, पब्बज्जा द्यावी. मधून मधून आता हालू नका. तर तुमचे सगळ्यांचे चिवर आणि पात्र तयार आहेत. तुमच्या दायिका तुमच्यासोबत आहेत, गायक सोबत आहेत. आता तुम्हाला चिवर आणि पात्र द्यायचं आहे, तर तुमच्या गायकाकडे तोंड करून बसायचं. फिरा. तुमचे गायक कोण आहे त्यांच्याकडे तोंड करून बसायचं. ज्यांना शूटिंग करायचे शूटिंग करा. माझ्या मोबाईलमध्ये करून घे, तुझ्या मोबाईलमध्ये करा. ज्यांच्याजवळ पात्र आणि चिवर आहे त्यांनी होणाऱ्या श्रामणेरीच्या हातात द्यायचं आहे. द्या. हां, मिळालं. आता तुम्हाला जे मिळालं तर तुम्ही आपल्या बाजूला ठेवायचं पात्र आणि चिवर, आणि त्या दायिकेला वंदन करायचं. तुमच्या दायिकेला वंदन करायचं आहे, दायकाला वंदन करायचं आहे. आणि दायकांनी कामना करायची की तुमचं हे प्रशिक्षण सफल हो आणि तुम्ही ज्ञानी बनोत. ठीक आहे, झालं. आता गायक लोकांनी उठून बाहेर निघून जायचं आणि होणाऱ्या श्रामणेरींनी माझ्याकडे तोंड करून बसायचं. निघून जा बाहेर. खुर्चीवाल्याने खुर्च्या थोड्या मागे सरकवून घ्यायच्या. खुर्च्या मागे सरकवा, सगळ्यांना बसायला जागा होते. आता इकडे लक्ष द्या. गुडघ्यावरच बसायचं, गुडघ्यावर बसायचं. पात्राची वर हातामध्ये. आता सगळ्यांनी पात्र आणि चिवर घेऊन आलात. सगळ्यांना सूचना आहे, प्रवज्जा घेण्याकरिता प्रत्येकाने गृहस्थी जीवनाचं सगळे आभूषण काढलेत ना. आभूषणाचा त्याग करायचा असतो. जसा अंगावरच्या सगळ्या आभूषणाचा त्याग करायचा असतो, कपाळाची बिंदी पण काढून टाकायची असते. आता 10 दिवसाकरता कोणाला पती नाहीच आहे असं समजायचं. हां, पतीशी संपर्क करायचा नाही बहुतेक करून, आणि आपण आता दुसऱ्या जीवनात येत आहोत असं समजायचं. जसं तुम्ही आपल्या सौंदर्य प्रसाधनाचा त्याग केला, त्या प्रकारे प्रत्येकांना डोक्याच्या केसांचा त्याग करावं लागणार आहे.
प्रत्येक जण केस काढायला तयार आहे? कोण नाही आहे हात वरती करा. कोणाला वाटते माझे केस निघायला नको असं वाटते? नाही वाटत. तर हे पात्र चिवर आता बाजूला ठेवून द्या. उजव्या साईडला ठेवा किंवा डाव्या बाजूला ठेवा आणि एकेका जणींनी माझ्याकडे यायचं आहे. इथे माझ्या पुढे या. चिवर राहू द्या. पात्र चिवर तुमच्या जागेवरच राहू द्या. तुमच्या जागेवर तिकडे ठेवा. हां, आपले दोन्ही हात असे पुढे करायचे आणि डोकं खाली करायचं. माली तयार आहे का? माली आले का? कुठे आहे? इथे बोलवा ना. खाली थांबलेले. इथे थोडी काढणार आहे. नाही वरंडे नाही खाली काढणार आहे. फक्त कट करा. पण ते कुठे बाहेर गेले असतील का? नाही आहेत. वर करा. हात वरती करा. हे केसाचं मुंडन करायला खाली माली आहेत बसलेले सलूनवाले. त्यांच्याकडे जाऊन प्रत्येकाने मुंडन करून नंतर यायचं आणि आपल्या जागेवरच बसायचं. अरे नाकातला खडा आहे तुझा, बाहेर निघ तू. खडाच मिनिटात अकडली. एवढे वेळ कशी बसणार आहे? अशी कर. हां, टेबल खुर्चीवर बसते का जेवण कराय? मग पाय कसे दुखले तुझे? सवय लावायला पाहिजे ना. वंदन करायचं. ते खाली कशाला ठेवले केस? मुठीत ठेव ना. मुठीतच ठेवायचं होतं. इथे केस होतील ना. हा, खाली मुंडी. काहीच लांब नाही आहेत. माझे पोटरीपर्यंत लांब होते केस. हे बिल्ले लावायचे नाही चिवराला. जे जे बिल्ले लावून आहेत ना ते फेकायचं म्हणजे आहे का? काय आहे हे काही नाही ठेवायचं. काढो भिडो. गंडा ताबीज कोणी बांधला आहे का? धागा दोरा कोणाला धागा दोरा बांधून आहे का? ते धागे दोरे असतील तर काढून फेकायचे. पायाला नाही, हाताला नाही, कमरेला नाही. खाली बघ. खाली जा. मुंडन करून यायचं. केस कुठेही फेकू नका. एखाद्या पॉलिथिन मध्ये जमा करून ठेवायचं. नंतर जाळून टाकायचं.
या कार्यक्रमाचे धन्यवाद. यानंतर या कार्यक्रमाचे गायक मनोज कांबळे सर, महेंद्र कांबळे सर. तर सांगा. हां सांगा. हो बोला. आपण आपले केस आपल्या डोक्यावर वजन घेऊन फिरतो हां आणि त्याच्यामध्ये जुवा होतात, कोंडा होतो. त्यामुळे ते केस आपले कापल्याने ते स्वच्छ एवढंच माहिती. छान प्रयत्न केला, हीच फार मोठी गोष्ट झाली. असाच प्रयत्न करायला पाहिजे. हां दुसरी एक महिला सांगते आहे, तिचं ऐकून घ्या. डोक्यावरचे केस हे आपण सौंदर्याचं लक्षण मानतो आणि ते केशवपन जर केलं, केस डोक्यावरचे जर काढले तर तो म्हणजे अहंकार नाहीसा होतो असं भगवंताचं असं वाचलंय मी. हां ते पण ठीक आहे. त्याने प्रत्येक जीवाला आवडते. लहानसा आजकालचा मुलगा आहे ना, त्यालाही म्हटलं तुझे केस कापणार, तुला बनते बन नाही ना करतो, केसांना हात पकडतो. या केसांच्या विषयी इतकी आसक्ती चिटकून असते मनुष्य प्राण्याला. प्रत्येकांना वाटते की हे केस आहे तर माझं सौंदर्य आहे. त्यामुळे केसाच्या विषयी अधिकाधिक त्याची आसक्ती वाढतच राहते. भगवान बुद्धाचा सिद्धांत असा आहे की आम्ही जेव्हापर्यंत अनेक वेगवेगळ्या प्रकारांच्या आसक्तीमधून मुक्त होत नाही तेव्हापर्यंत आम्ही सुखी पण राहू शकत नाही जीवन जगताना. मनुष्य प्राणी जेवढ्या आसक्त्या वाढवतो तेवढाच तो दुःखाच्या खाईमध्ये स्वतःला लोटत असतो. हा मंत्रच ते शिकत नाही, माहीतच नाही, किंवा माहिती असूनही अधिकाधिक या तृष्णेमध्ये, या मोहामध्ये, केसांच्या मोहामध्ये पडत राहतात. आणि स्त्रियांचं केस म्हटलं तर स्त्रियांना तर अजूनच जास्त आसक्ती असते, कारण की स्त्रियांचं सौंदर्य हे केसामुळे असते म्हणतात. हे सौंदर्य किती दुःखदायक आहे हे फक्त भगवान बुद्धाने ओळखले. हे सगळे दोष केवळ केसांमुळे होतात, म्हणून हे डोक्यांचे केस डोक्यापासून वेगळे केले जातात. अगोदर याच्या आधी तुम्हाला तुमच्या अंगावरचे सगळे दागिने काढायला लावलेत. सोन्याचे असतील, मण्या बेगड्यांचं असतील, सौंदर्य प्रसाधन आहे. ते सौंदर्य प्रसाधनाचं काही काम नाही भिक्षू जीवनामध्ये, भिक्षुणी जीवनामध्ये. आता डोक्यांच्या केसांचाही त्याग केलेला आहे. अरे जेव्हा तुम्ही त्यागच करत नाही तर तुम्ही भिक्षुणी कसे बनणार? गृहत्यागही करावा लागते श्रामणेरींना. श्रामणेरी बनलं की आपण ज्या घरातून आलो त्या घरामध्ये राहता येत नाही. खाली ठेवू नका मांडीवर, असं वर. पायांचे फक्त बोटे टेकवायचे, पंजे नाही पाडायचे. ज्यांना काही त्रास असेल तर मग हरकत नाही. तर म्हणा मी सांगते तसं. सब दुःख निस्सरणं निब्बानं सच्चीकरणत्थाय मे अय्या इमं कासावं
गहेत्वा पब्बा जेथ मंग अय्या अनुकंपं उपादाय. हा सर्व प्रकारच्या दुःखातून मुक्त होण्याकरिता आर्याजी आम्हाला आणि निर्वाणाच्या प्राप्तीकरिता मुक्तीची अवस्था प्राप्त करण्याचा करिता कृपा करून हे चिवर आमचं घ्या आणि आम्हाला प्रवजित करा असं म्हटलेलं आहे या गाथेमध्ये. आलं का लक्षात? समजलं का? चिवर याच्याकरता घेतलं जाते. आता हेच तुम्ही कोणाला विचारा ज्या अगोदरच्या भिक्षुणी आहेत, किती जणी सांगतात, किती बनते सांगतात. तर त्यांची परीक्षा घ्यायचं तुम्ही घेतल्यानंतर. ठीक आहे. आता ते तुम्ही चिवर इकडे आला, एक एक लाईनने पुढे या. हां हे ठेवा इथे. हां या आपल्या जागेवर जाऊन बसा. आपल्याच जागेवर उभे होऊन यायचं. उभं होऊन या. इथे लावा, इथे लावा लाईन. हां जाऊन बसा आपल्या जागेवर.
उपाध्याय शब्द ऐकला आहे का? अरे बोला ना, तोंड लिहिलेले आहेत निसर्गाने. नाही ऐकलं ना? उपाध्याय हा शब्द ही पालीचा शब्द आहे. हे सगळं काही आम्ही शिकतो, हे सगळं पाली भाषेमध्ये आहे. याचं थोडं थोडं ज्ञान प्रत्येकांना असणे आवश्यक आहे. उपाध्याय म्हणजे आपले धम्मगुरु होत असतात, आपल्याला जे प्रवचित करतात, आपले आचार्य होत असतात. तर हे आचार्य बनवण्याकरिताही तुम्हाला विनंती केली पाहिजे. हा, तर हात जोडा, हात जोडा आणि म्हणा. आता तुम्हाला दीक्षा ज्यांनी दिली तेच तुमचे धम्मगुरु होणार, साहजिकच आहे ना. मी सांगते तसं म्हणा. उपाध्यायो में अय्या होही. उपाध्यायो में अय्या होही. उपाध्यायो में अय्या होही. ठीक आहे, मी तुमचं उपाध्यायत्व स्वीकार करते. पतिरूपम पतिरूपम पतिरूपम. हा, तर याचा पुढे व्यक्ती शिकवेल, भिक्षुणी असो अथवा कोणी असो. तुम्हाला 10 दिवस पर्यंत धम्माचा अभ्यास शिकायचा आहे. जास्तीत जास्त करून श्रामणेरीचा अभ्यास शिकायचा आहे. श्रामणेरीच्या अभ्यासामध्ये तुमचे 75 सैखिया येतील, त्या शिकायच्या. श्रामणेरी विनय शिकायचं, जे भगवान बुद्धाने आपल्या पुत्राला राहुलाला शिकवले. बघाची लिस्ट बघा, लिस्ट. हा, आज तुमचं नामकरण करायचं आहे. जे तुमचं पूर्वीचं नाव होतं ते पूर्वीचं नाव राहणार नाही. हा तुमचा नवीन जन्म आहे 10 दिवसाकरिता. तर या नवीन जन्मातलं तुम्हाला नवीन नाव देण्यात येईल. पहिलं नाव कोणाचं आहे? तू वाचत जा. हा, काय नाव आहे? राजश्री जाधव. तुम्ही ना? हा, आता तुमचं नाव राजश्री राहणार नाही. तुमचं नाव आता बदलणार. तुमचं नाव श्रामणेरी खेमा ठेवण्यात. काय ठेवण्यात? काय म्हणा, काय नाव तुमचं? नाव खेमा. बसून लक्षात घ्या, पाठ करा. बसा खाली. हा, खाली बसून जा, मग नंतर उभं व्हायचंय. तुझं नाव काय? प्रतीक्षा वाघमारे. आता तुझं नाव आहे प्रतीक्षा नाही. तुम्ही काही नाव आठवण करून ठेवा. तुझं नाव प्रतीक्षाचं पटाचारा होईल. हा, श्रामणेरी पटाचारा. तुझं काय नाव राहणार? हात जोडून म्हणायचं. श्रामणेरी पटाचारा आहे. आपलं नाव लक्षात ठेवायचं. बसा, तुमच्याकडे वह्या असेल त्याच्यावर आपलं नाव लिहून ठेवायचं. तिसरं काय नाव आहे? हा, धम्मदिना मी आहे. माझं नाव चोरलं का? ठीक आहे, तुझं नाव धम्मदिनाच असू दे. तुला आवडतं ना धम्मदिनाला? तिच्या पुढे लिहायचं धम्मदिना. श्रामणेरी धम्मदिना. काय नाव? श्रामणेरी. पूर्ण म्हणायचं. शाळेत कसं बोलतो आपण पूर्ण नाव? माझं नाव. हात जोडून म्हणायचं, माझं नाव. मला ऐकायला नाहीये, जोरात बोल. बसा, लवकर लवकर बोला. हा, हृदया नाही. तुझं नाव?
त्यांनी सुचवलं श्रामणेरी उत्पलवण्णा करण्यात येतोय. काय नाव? तुझं नाव काय राहणार? ऐकायला येतं माझा आवाज? श्रामणेरी. श्रामणेरी कोण म्हणेल? हा हा तन्वी. हा हा हात जोडून उभं राहा. तुझं नाव श्रामणेरी मुक्ता. काय नाव? मुक्ता करण्यात येतोय. बसून जा. लिहिलं? रागिणी. तुझं नाव श्रामणेरी संघमित्रा. काय नाव? संघमित्रा. ठीक आहे बसा. पुढे रूपाली. सुहानी. काय नाव सांगा पटकन. हा काय नाव सांगा, सुचवा ना. शिला. तुमचं नाव? संघ शिला. माई बुद्धशिला. हा श्रामणेरी बुद्धशिला. बसा. रुपाली. रुपाली. आता तुला कोणी रुपाली म्हणणार नाही 10 दिवस. तुझं नाव होईल बुद्ध कन्या. काय नाव होणार? बुद्ध कन्या. आवडतं? ठीक आहे बसा. तुमचं नाव? भीमकन्या. अरे मी हिचं नाव बुद्ध कन्या ठेवलं, आपण भीमकन्या. ज्या उपासिका असतात ना त्या सगळ्या भीमकन्या असतात. आता तुम्ही भीमकन्या नाही झालाय, आता चिवर घेतलं ना, आता धम्मकन्या झालं. काय झालं? श्रामणेरी धम्मकन्या. ठीक आहे बसून जा. तुमचं नाव? श्रामणेरी खज्जूतरा. काय नाव? खज्जूतरा. म्हणता येईल का? लक्षात राहील का? खज्जूतरा. बसा. ठीक आहे. लिहिलं? लिहिलं खज्जूतरा. करुणा. तुमचं नाव? श्रामणेरी प्रज्ञाशिला. इथे लिहिलेलं आहे, कोणाच्या लक्षात नाही राहिलं. काय नाव तुमचं? नाव श्रामणेरी सुकेशिनी. श्रामणेरी सुकेशिनी. काय नाव? बसून नाही. आता तुम्हाला म्हणतील श्रामणेरी मुदिता. बसा. हिचं नाव लिहिलं मुदिता. श्रामणेरी उपेक्षा. सिद्ध. उपेक्षा. मराठीतच लिहिलं उपेक्षा. उपेक्षा. अजून पाली त्यांना बोलता येणार नाही. पुढे सुजाता. श्रामणेरी आम्रपाली. आम्रपाली. बसा. आशा लोणारे.
सुभद्रा फूल नाही म्हणता येणार, चुल्ल नाही म्हणता येणार. तरी सुमना काय ना, श्रामनेरी सुमना. सुभद्र कॉमन झालेलं, श्रामनेरी सुमना. ठीक आहे. श्रामनेरी गौतमी. तुमचं नाव काय आहे? गौतमी. बसा. लिहिलं पुढे. काय नंदा? तुमचं नाव श्रामनेरी थूल नंदा. काय नाव? आवाज नाही येत, जोरात जोरात बोला. काय नाव? थूल नंदा. श्रामनेरी थूल नंदा. भिक्षुणी नाही म्हणायचं. ठीक आहे. बसून त्यांनी पुन्हा एकदा गुडघ्यावर बसून आपल्या धम्मगुरूंना वंदन करायचं. आपल्या धम्मगुरूंना वंदन करायचं आहे. बहुधा काय असते की ज्या लोकांनी काहीतरी पुण्यकर्म अर्जित केलेलं असते, दान कर्म केलेलं असते आपल्या कोणत्या जीवनामध्ये, तर त्यांच्या संघावर हे चिवर येत असते. तर तुम्ही लोकांनीही आपल्याकडून काही ना काही इथं बसलेल्या भिक्षुणींना नंतर दान करायचं. आता वंदन करा सगळ्यांनी एक साथ. वंदामी अय्याजी. काय म्हणणार? कसं वंदन करणार? कसं वंदन करणार मी सांगते. असंच वंदन नका करू. कसंही तुमचे नेहमी ह्या पायांच्या टाचा, अशा टाचा येडी वरती पाहिजे असते. बघा माझं कसं आहे, येडी वरती असं बसायचंय प्रत्येकांनी. समजलं का? आणि हात कसं जोडायचं? आधी डोक्यावर घ्यायचं, आधी डोक्यावर माथ्यावर घ्यायचं हात, मग आपल्या छातीजवळ आणायचं, मग खाली दोन्ही पंजे टेकायचे आणि डोकं त्याच्यावर टेकायचं हात. समजलं? उठा. नंतर खाली वंदामी अय्याजी. पुन्हा वंदामी अय्याजी. पुन्हा अय्याजी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शाहू महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा.